धरमशाळा हिमाचल प्रदेशातील एक सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण, जे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी, बौद्ध संस्कृतीसाठी आणि डोलाधार पर्वतरांगांच्या कुशीत बसलेल्या क्रिकेट स्टेडियमसाठी ओळखले जाते. धरमशाला हे निसर्ग, संस्कृती आणि शांतता यांचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. हे ठिकाण दलाई लामांचे अधिकृत निवासस्थान आहे आणि तिबेटी लोकांचे आध्यात्मिक केंद्र आहे. तुम्हाला माहिती आहे का, येथे जगातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियमपैकी एक जे निसर्गाच्या सानिध्यात आहे. चला तर मग आज एक्सप्लोअर करूया हिमाचल प्रदेशातील धरमशाला. आता आपण आलेलो आहोत जॉन इन द वाइल्डनेस चर्च येथे. ही चर्च हिमाचल प्रदेशातील एक ऐतिहासिक चर्च आहे, जी 1852 म्हणजेच 170 वर्ष जुनी आहे. या चर्चच्या खिडक्या बेल्जियम स्टेन ग्लासच्या खिडक्या आहेत. अनफॉर्च्युनेटली आज चर्च बंद असल्यामुळे आपल्याला काही जास्त एक्सप्लोअर करता येत नाही आहे, म्हणून आपण पटापट फोटो काढून पुढच्या लोकेशनला जाणार आहोत. आता आपण आलेलो आहोत भक्षू नाग मंदिर येथे. हे मंदिर नागदेवता आणि भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे, जे त्यांच्या चमत्कारी झऱ्यांसाठी ओळखले जाते. इथे भक्त पवित्र स्नान करतात आणि पौराणिक कथेनुसार राजा भाक्षू आणि नागदेवता यांच्या युद्धाशी त्यांचा संबंध आहे. करून काढले शूज. हे मंदिर सुमारे 9200 वर्षाहून अधिक प्राचीन मानले जाते आणि हे ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे मंदिर पारंपरिक हिमालयाची वास्तुकला, लाकडी कोरीवकाम आणि उतरत्या छतांनी सुशोभित केलेले आहे. चला आता आपण दर्शन करूया आणि मग पुढे जाऊया. या कुंडामध्ये तुम्ही आंघोळही करू शकता. आम्ही सकाळी आलेलो आहोत म्हणून आम्ही आंघोळ नाही करणार, पाणी जास्त थंड आहे. जर तुम्ही दुपारी वगैरे कधी येत असाल तर नक्की आंघोळ करा. झरणा आहे पण त्याला पाणीच नाही, थोडंसं आहे.
आपण आलेलो आहोत दलाई लामा टेम्पल बघण्यासाठी. खालून तुम्ही डायरेक्टली रोपवेने पण येऊ शकता. इथे 120 रुपये लागतात. एक दिसेल ना तर मम्मीच पाय पुढे थांब ना. दिसते ना मम्मी? तू दिसायचं आहे. ये हे परू रडते परू. तू रडतेस ना? येथे 14वे दलाई लामा यांचे निवासस्थान आहे. तिबेटी बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र आहे, जेथे प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिबेटी संस्कृतीचे दर्शन घडते. हे मंदिर 1959 मध्ये दलाई लामांच्या भारतात आश्रय घेतल्यानंतर स्थापित झाले. हे मंदिर तिबेटी लोकांचे आध्यात्मिक केंद्र आहे, जेथे अनेक बौद्ध अनुयायी येतात. हे मंदिर पर्यटकांसाठी एक पवित्र आणि शांत ठिकाण आहे, जिथे भाविक प्रार्थना करतात आणि तिबेटी संस्कृतीचा अनुभव घेतात. स्टेट वॉर मेमोरियल गार्डन बघण्यासाठी जात आहोत. हे समोर दिसतंय ते MiG-23 विमान आहे. हे मेमोरियल हिमाचल प्रदेशातील सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला समर्पित एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे काळ्या संगमरवरी भिंतीवर शहीदांची नावे कोरलेली आहेत आणि युद्ध संग्रहालय वॉर म्युझियम देखील आहे. सैन्यांचे गणवेश, शस्त्रे आणि कारगिल युद्धात वापरलेल्या MiG-23 विमानाच्या वस्तू देखील आहेत, जे भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची गाथा सांगतात.